एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। इंटिरियर डिझाईन, टुरिझम आणि रिजनल रेसिपीजचे वेगवेगळे व्हिडिओज या चॅनल थ्रू मी तुमच्याबरोबर शेअर करत असते। आजची आपली रिजनल रेसिपी आहे काश्मीर स्पेशल सेब की खीर। काश्मीरी खाद्य संस्कृतीवरती पर्शियन आणि मोगलाई फूड कल्चरचा प्रभाव असल्याचं दिसून येतं। त्यामुळेच टिपिकल इंडियन खिरींपेक्षा सेब की खीर ही थोडी हटके आहे। वाजवान म्हणजेच काश्मीरी मेजवानीतला सेब की खीर हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे आणि मला हा पदार्थ विशेष करून आवडतो। याचं कारण हा चवीला तर सुंदर लागतोच, पण करायला अतिशय सोपा आणि झटपट आहे। चला तर मग बघूयात यासाठी साहित्य काय काय लागतं। आपण घेतली आहे 2 सफरचंद, साधारण अर्धा लिटर दूध, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, अर्धी वाटी साखर, बदामाचे काप, वेलची पूड आणि दुधात भिजवलेलं केशर। ह्या खेरीज आपल्याला पाव चमचा साजूक तूप सुद्धा लागणार आहे। काश्मीरमध्ये ह्या रेसिपीसाठी कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी अरारूट वापरतात। अरारूट उपासाला सुद्धा चालतं, पण त्याचा एक वेगळा वास खिरीला येतो, त्यामुळे मी ह्या ठिकाणी कॉर्नफ्लोअर वापरणं प्रिफर करते। 5 सोप्या स्टेप्समध्ये आपण हा पदार्थ बनवणार आहोत। सगळ्यात आधी सफरचंदाची सालं काढून घ्या आणि ते बारीक किसून घ्या किंवा कटरवरती बारीक करा। सफरचंद छान बारीक झालं पाहिजे, पण त्याची पेस्ट होणार नाही याची काळजी घ्या। बारीक केलेलं सफरचंद आपण पाव चमचा तुपावरती छान परतून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिटं परतलं तरी पुरेल, पण तूप पाव चमच्यापेक्षा जास्त घेऊ नका, नाहीतर खिरीवरती तवंग येतो। सफरचंद आपण छान परतून घेतलंय, 7-8 मिनिटं झालेली आहेत आणि ते थोडंसं आता मऊसर व्हायला लागलेलं आहे। यानंतर गॅस बंद करायचा। आता बघूयात स्टेप नंबर 3। कॉर्नफ्लोअरमध्ये थोडंसं दूध घालून छान पेस्ट करून घ्या। आता ही पेस्ट आणि साखर हे बाकीच्या सर्व दुधामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। दूध, कॉर्नफ्लोअरची पेस्ट आणि आता साखर। येस, आता हे मिश्रण 8 ते 10 मिनिटं छान गरम होऊ द्यायचंय। हे मिश्रण अधूनमधून ढवळत राहा, म्हणजे तळाला चिकटणार नाही। साधारण 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि दुधाला किंचित घट्टपणा आल्याचं सुद्धा आपल्याला दिसतंय। आता आपली पुढची स्टेप म्हणजे ह्याच्यामध्ये आपण परतून घेतलेलं सफरचंद घालणार आहोत। हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं छान गरम होऊ द्यात, पण संपूर्ण उकळी आणण्याची आवश्यकता नाही। आता आपण ह्यात घालतोय बदामाचे काप आणि वेलची पूड। ही आहे सगळ्यात शेवटची आणि 5वी स्टेप। इझी आणि क्विक 5 स्टेप्स सफरचंदाची खीर तयार आहे। गार्निशिंगसाठी दुधात भिजवलेलं केशर आणि बदामाचे काप घालायला विसरू नका। काश्मीरच्या थंडगार हवेत ही खीर वॉर्म म्हणजेच कोमट अशी सर्व केली जाते, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ही खीर गार किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून सुद्धा खाऊ शकता। खूप सुंदर लागते। हा पदार्थ तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये बनवू शकता। साधी, सोपी आणि झटपट होणारी सेब की खीर नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा। अशाच वेगवेगळ्या रिजनल रेसिपीजचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्यामुळे अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आपण लवकरच पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओसोबत। टिल देन कीप एक्सप्लोरिंग इंडोर अँड आउटडोर।